उद्या माघी गणेश जयंती. प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू. 7 जन्माचे दारिद्र्य दूर होईल आणि मुलांच्या जीवनातील प्रगती भरभरून होईल. नमस्कार मित्रांनो, येत्या 22 जानेवारीला गुरुवारी आलेली आहे गणेश जयंती. ही गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता, म्हणूनच या तिथीला गणेश जयंती असे म्हटले जाते. त्याचबरोबर ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते, म्हणून या जयंतीला माघी गणेश जयंती असे सुद्धा म्हटले जाते. दिवसभर गणपती बाप्पांचे व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करत असतो आणि यानंतर हे व्रत सोडले जाते. परंतु या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहण्यासाठी सक्त मनाई आहे. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राची पूजा ही केली जात नाही. माघ गणेश जयंती हा एक विशेष दिवस आहे, कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात. यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्याची ऊर्जा आणि शक्तीही मिळत असते. तसेच गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाचे देवता देखील मानले जाते. तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता देखील आहेत. जो व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो त्यांच्यावर गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो. गणपती बाप्पा हे सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहेत. त्यामुळे चतुर्थीला व्रत जे आहे तर ते खास करून मुलांसाठी केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. म्हणूनच मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने मुलांची सर्व संकटे, दोष, विघ्न, अडचणी नष्ट होतील. अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल. मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना व्रत करायचं आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी या दिवशी व्रत अवश्य करावं. या व्रताचे आपल्याला खूप जास्त फायदे होत असतात, कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. त्या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आणि म्हणूनच या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे असते तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या काळात केलेली पूजा, व्रत, उपाय हेच खूप प्रभावी ठरत असतात. त्याच पद्धतीने आज आपण व्हिडिओमध्ये मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. आज जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा 100% खात्रीशीर उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी न चुकता करायचा आहे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. आपल्या मुलांनी खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवावं, अशी मुलांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांच्यावर कोणतेही दुःख, अडचणी, संकटे येऊ नयेत, मुलांसाठी हट्टीपणा मुलांनी करू नये, सांगितलेली सर्व ऐकावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. परंतु सर्व गोष्टी मुलं आपल्या मनासारख्या करतात असं होत नाही. जे घरामध्ये लहान मुलं असतात तर ते सतत किरकिर करतात, चिडचिड करतात किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत हट्टीपणा करत असतात, किंवा मुलं सतत आजारी पडत असतील, किंवा जी मुलं मोठी आहेत, शाळेत जातात, त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्यांचा अभ्यास करायचं मन होत नाही. तसेच मुलं जी काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षातही राहत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं भरपूर अभ्यास करतात, भरपूर प्रयत्नही करतात, परंतु त्यांना काही आठवत नाही. परीक्षेला बसल्यानंतर त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही आणि म्हणूनच मुलांना मनासारखे यश मिळत नाही. त्याचबरोबर जी मुलं भरपूर शिकलेली आहेत, परंतु त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा एखादा उद्योग व्यवसाय असेल, त्यांचा तो चांगला चालत नसेल, लग्नाचे वय आहे मुलांचं तरीसुद्धा मुलांचं विवाह योग जुळून येत नसेल, तर मुलांच्या यासारख्या समस्या दूर होण्यासाठी फक्त तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने
दुधाने अभिषेक करायचा आहे. तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. अभिषेक केलेलं जे पाणी आहे तर ते पाणी 2 थेंब का होईना मुलांना तीर्थ म्हणून अवश्य पाजायचं आहे. यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये लहरी, सकारात्मक लहरी आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, त्यामुळे हे तीर्थ मुलांना द्यावं. त्यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती वाढत असते, मुलांची एकाग्रता वाढते. म्हणूनच हे 2 थेंब मुलांना अवश्य पाजायचं आहे. उरलेलं पाणी जे आहे तर ते पिण्याच्या पाण्यामध्ये टाका. पंचामृत आणि अभिषेकाने केलेला जे अभिषेक असेल तर ते थोडं पंचामृत, अभिषेक केलेलं जे पंचामृताने केलेलं आहे तर ते पंचामृत घरी सर्वांना थोडं थोडं पाजायचं आहे. बाकीचं तुम्ही तुळशीला न घालता कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, फुले, जास्वंदाची फुले, त्याचबरोबर पांढरे तीळ, गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वा हे सर्व अर्पण करायचं आहे. यानंतरचा उपाय आहे, आता हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही वेळ मिळेल तेव्हा त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. घरच्या घरीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्या अगोदर उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघरामधील दिवा लावून घ्या. धूप, दीप, अगरबत्ती लावा. ज्या मुलांसाठी आपण हा उपाय करणार आहोत त्या मुलांना आपल्यासमोर बसवा. त्यांना बसायला आसन द्या. तुम्हालाही बसायला आसन घ्या. उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा अखंड असाव्यात. अशा 2 लवंगा घ्या तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 2 लवंगा आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत. यानंतर तुम्ही 3 वेळा गणपती बाप्पांचं, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण केल्यानंतर शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहे. यानंतर ओम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या 2 लवंगाच्या हातात आहेत मुलांच्या, त्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. यानंतर 2 हात जोडून मुलांना तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांचा जे काही अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात. मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होण्यासाठी, मुलांवरची सर्व संकटे, अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे. यानंतर 2-3 तासानंतर त्याला गणपती बाप्पांसमोर त्या लवंगा ज्या आहेत त्या उचलायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या मुलांना त्या लवंगा खायला द्यायच्या आहेत. आता जर मुलं मोठी असतील तर हे अथर्व शीर्षाचं सेवा जी आहे तर ते तुम्हाला स्वतः करून घ्या. स्वतः जमत नसेल तर मुलांकडून करून घ्या. परंतु मुले जर लहान असतील तर आई वडील, आजी आजोबा कोणीही मुलांसाठी हा उपाय करू शकता. आता जर तुम्हाला तुमची मुलं लहान असतील तर या 2 ज्या लवंगा आहेत तर त्या खाणार नाहीत, कारण लवंगा थोड्याशा तिखट असतात. मग काय करायचं पहा, एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्या लवंगाची तुम्हाला अगदी बारीक पावडर करून घालायची आहे आणि तो पदार्थ मुलांना खाऊ घालायचा आहे. जर मुलं मोठी असतील तर त्याला लवंगा आहेत तर त्या मुलं मोठी असतील तर त्या लवंगा चावून खाऊ शकतील. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या वडिलांनी, आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी हे 2 लवंगाचा उपाय नक्की करा. खूप प्रभावी सेवा आहेत. हा उपाय केल्याने 100% तुमच्या मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते सकारात्मक बदल दिसून येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही सुरळीत चालेल. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू नका. घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने, जसे की आजी आजोबा, आई नसेल करत तर वडील, आजोबा, बहिणीने केला आपल्या भावासाठी, मुलांसाठी, तरीसुद्धा हा उपाय चालेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.